संभाजीनगरमधील भाजप शिवसेना युतीत जागा वाटपावरून एकमत होत नाहीये। त्यात भाजपकडून अवास्तव जागा मागितल्या जात असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून केला जातोय। अशात आता शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे आणि त्यासाठी बैठकाही सुरू झाल्यात। अशाच एका बैठकीच्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी पोहोचले आणि यावेळी खासदार संदीपान भुमरे, संपर्क प्रमुख विलास पारकर आणि जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यात बैठक सुरू होती। दरम्यान भाजपला आम्ही आता एक दिवसाची डेडलाईन दिलेली आहे, त्यानंतर आमचा मार्ग मोकळा असल्याचा थेट इशारा पारकर यांनी दिलाय। याचा आढावा घेत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्या सतत बोलणी होते, मात्र मार्ग निघत नाहीये। काल तर संजय शिरसाट यांनी थेट भाजपला इशारा दिला की काही लोकांना यात मिठाचा खडा घालायचा। असं असताना शिंदेंच्या शिवसेनेच्या देखील आता बैठका वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी सुरू होत आहे, कारण तयारी अशी सुरू झाली की वेळ कमी आहे आणि यावर मार्ग काढण्यासाठी आता आपण काहीतरी निर्णय घ्यावा। याद्या होत्या, आपण ते दाखवत नाहीये। कुठपर्यंत तयारी सुरू झाली? तुम्ही सगळे बसलात, याद्या तयार झाल्या, उमेदवारांची सगळे फायनल जवळपास झाले, कुठेतरी आता भाजप सोबत येणार नाही असं वाटतंय? नाही, आम्हाला जे एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिला होता की या निवडणुका आपल्याला युतीमध्ये लढायच्या आहे, त्या दृष्टीने आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत 4 वेळेस बैठका केल्या, परंतु अजूनही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये कोणताच निर्णय झालेला नाही आणि त्याच्यामुळे कुठंतरी वेळ निघून जातोय। फॉर्म द्यायला सुरुवात झालेली, 30 तारीख फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे। आता किती दिवस वाट पाहणार आपण, मुद्दा सर्वांसमोर आहे आणि त्यामुळे जे संभ्रमाचं वातावरण तयार झालेलं आहे कार्यकर्त्यांमध्ये, जो त्यांना वाटत होतं की आता युतीमध्ये जागा सुटणार का नाही सुटणार, ही जी सगळी परिस्थिती निर्माण झाली होती। जर युती नाही झाली तर आम्ही पहिल्यापासूनच तयारीत आहोत आणि शिवसेना म्हणून आम्ही निवडणुका आल्यानंतर तयारी करत नाही। आमची तयारी ही 12 महिने चालू असते, त्या दृष्टीने तयारी तर आमची पूर्ण झालेली आहे, परंतु एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशामुळे मी युतीचा प्रयत्न करत होतो, परंतु भाजपकडून पाहिजे तसा प्रतिसाद याला मिळत नाही। आम्ही आमच्या निर्णयासाठी मोकळे आहोत असा एक प्रकारे आपल्याला भाजपसाठी इशाराच म्हणता येईल। त्यामुळे या एक दिवसात काय होतं, खरंच संभाजीनगरमध्ये जे शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तिथे भाजप आणि शिवसेनेची युती होते की युती तुटते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल चव्हाणसह मी मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजी।